नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आता वरई बीडीडी चाळीत आलेलो आहोत आणि आपल्यासोबत वरई बीडीडी चाळीचे माजी नगरसेवक श्री संतोष खरात आहेत। संतोष खरात हे पेशाने वकील आहेत, प्रॅक्टिसिंग लॉयर म्हणून या विभागात त्यांची एक आपली विशिष्ट ओळख आहे। आज वरई बीडीडी चाळीत साफसफाईवरून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। बीडीडी चाळीतील कचरा नीटनेटका काढला जात नाही अशा नागरिकांच्या स्थानिकांच्या तक्रारी येत असताना अजून एक गोष्ट समोर आलेली आहे। वरई बीडीडी चाळीतील सफाई कर्मचारी आंदोलनाला बसलेत। गेले अनेक महिने अनेक दिवस हे आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत, धरणे धरून बसलेले आहेत। त्यांच्या काही मागण्या होत्या की त्यांना पगार मिळत नाही आहे, त्यांच्या पगारामध्ये कॉन्ट्रॅक्टरच त्यांचा पगार खाऊन बसतो आहे आणि त्यात काहीतरी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे। त्यांना त्यांच्या मेहनतीचे हातावरती पोट असलेली ही व्यक्ती किंवा हे सफाई कर्मचारी त्यांना त्यांचं वेतन नीट मिळत नाही आहे। त्याच्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना कुठेतरी त्यांना प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे। आपण आता संतोष खरात यांच्याकडून या विषयाबाबत विस्तृत माहिती घेऊया। यांनी त्यांचं आंदोलन जवळून पाहिलं आहे, हाताळलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या न्यायासाठी संतोष खरात हे काही विशिष्ट प्रयत्न करत आहेत। संतोषजी, नेमकं काय घोटाळा आहे हा काय प्रकार आहे? PWD या विषयाला धरून आणि ह्या कॉन्ट्रॅक्टला धरून आणि या सफाई कर्मचाऱ्यांना धरून काय होतं आहे नेमकं? सर्वप्रथम मी बातमीकारच्या सर्व टीमचं मी आभार मानतो की जी दक्षिण विभागातील कोणतीही समस्या असो किंवा कुठलाही प्रश्न असो, कोणतंही राजकारण न करता सामान्य माणसासाठी ज्या काही समस्या असेल त्या सर्व लोकांसमोर मांडण्याचं हे काम गेले अनेक वर्षापासून बातमीकार म्हणून माझे मित्र शिंदे असतील, निनाद बोराडे असतील हे करीत आहेत। आणि आताच विषय झाला की 3 ते 4 महिन्यापासून या वरई बीडीडी चाळीमधील चतुर्थ श्रेणी कामगार म्हणजे सफाई कामगारांचं आझाद मैदान ते 3 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला भेट मी ह्या गणपतीच्या अगोदर दिली आणि मला धक्काच बसला की तिथे कामगारावर कसा अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे आणि जी काही त्यांची मेहनत जाते त्याचं खरं जे रक्त त्यांचं पिणारे माननीय संचालक महेंद्र पाटील, त्याचबरोबर ह्या बीडीचाचे व्यवस्थापक सतीश आंबवडेकर हे त्यांच्या कामात निष्काळजीपणा करून दुर्लक्ष करून याचा फायदा संपूर्ण ठेकेदाराला कसा होईल याचंच काम चालू आहे। आणि यातून प्रत्येक वर्षी या बीडीडी चाळीमध्ये या ठेकेदाराच्या सफाईच्या कामगारांच्या जे नेमण्यात येतात 13 चाळीला, तिथे 13 चाळीसाठी ह्या PWD टेंडर काढलेलं आहे। 24,719 हे 13 चाळीचं कॉन्ट्रॅक्ट आहे। त्याची कॉस्ट बघा तुम्ही पाहाल तर 37 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते आणि हे 13 चाळींचं आहे। ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक कामगारामागे किंवा त्या सफाईमागे अंदाजे 3 लाख रुपये खर्च येतो वर्षाला। परंतु इथे प्रत्येक ठेकेदार आणि आपलं ठेकेदार जो ठेका घेतो तो काय करतो, प्रत्येक चाळीमागे एका कामगार लांब नेमतो आणि त्या कामगाराला 8 ते 10 हजार रुपये पगार देतो। आता 10 हजार जरी नेमला परंतु त्याची रजा वगैरे काय छोटं मोठे काय आजारी पडला कट करून त्याला फक्त आणि फक्त 8 हजार रुपये हा पगार मिळाला जातो। म्हणजेच त्यांना फक्त ते वर्षाला संपूर्ण वर्षाला अंदाजे ठेकेदार फक्त 3 करोड खर्च करतो आणि बाकी संपूर्ण वर्षभरात 33 करोडचा घोटाळा संचालक, मॅनेजर आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून केला जातो। आणि याच्यामध्ये उभाटा गटाचे जे उपशाखा प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत, हेच ठेकेदार आहेत आणि अक्षरशः त्या लोकांचा मेहनतीचे पैसे, त्यांचा हक्क, त्यांचं मानधन हे लुबाडून खाता येत गेले 80 वर्षापासून। नेमका हा 33 कोटीचा नेमका काय घोटाळा आहे, काय म्हणू शकाल याच्यात? नेमकं काय होतं आहे? आम्हाला ब्रेकअप समजवाल का की नेमका हा कशा पद्धतीने चालला जातो आहे? तुमचा काय अभ्यास आहे यावरती? हो, मी स्वतः त्या आंदोलनाच्या दिवशी त्या आंदोलनाला भेट दिली। मी स्वतः 4 तास त्या आंदोलनामध्ये सहभाग दाखवला आणि नक्की परिस्थिती एक्झॅक्ट काय आहे ती समजून घेतली। ॲक्च्युली महाराष्ट्र शासनाने मिनिमम वेज ॲक्ट याप्रमाणे प्रत्येक कामगाराला चतुर्श्रेणी कामगाराला 25,000 ते 30,000 रुपये पगार देण्याचं ठरवलेलं आहे। आता मागील ह्याच्यामध्ये त्यांच्या टेंडरमध्ये जे टेंडर ओपन केलं जातं त्याच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक कामगाराला स्ट्रिक्ट ॲक्शन आहे की त्याला मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे त्याचं जे सफाई कर्मचारी काम करतात त्यांचा रेकॉर्ड ठेवला पाहिजे प्रत्येक वर्षी किंवा आणि दर महिन्याला वेतन दिलं पाहिजे।
इथे होतं आहे काय, रेकॉर्ड 1980पासून ह्या सफाई कामगारांचा ह्या PWD विभागाने साधा रेकॉर्ड पण ठेवला नाही आहे. त्यामुळे काय झालं, आज त्यांना जी महाराष्ट्र शासनाने किंवा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नवीन ह्याच्याप्रमाणे JR प्रमाणे चतुर्श्रेणीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वारसा हक्कानुसार नोकरी मिळते असा JR होता. परंतु 1980पासून देखील हे कामगार काम करत असून त्यांचा ह्या PWD विभागाने कोणताही रेकॉर्ड ठेवला नाही किंवा काहीच त्यांना त्यांचा पगार, आता हे जे असं घोटाळा कसा येतो बघा करतो, टेंडरप्रमाणे त्यांना मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे पगार दिला पाहिजे, त्यांना इन्शुरन्स काढला पाहिजे, त्यांना त्यांचं मंथली पेमेंट त्यांच्या अकाउंटवर दिला पाहिजे. परंतु ठेकेदार ह्या सर्व म्हणजे नियमांना, त्या टेंडरमधील अटींना न जुमानता डायरेक्ट त्यांना 8 ते 9 हजार रुपये दर महिना पगार देतात. आणि दुसरी गोष्ट, त्या लेबर लोकांना, त्या कर्मचारी लोकांना पगार देणे, त्यांच्याविषयी काय तक्रारी असणे, तर माननीय व्यवस्थापक त्याचप्रमाणे शाखा अभियंता यांचं हे काम आहे या टेंडरप्रमाणे की त्यांचं बघणं की बा त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे गेलेत की नाही, त्यांना मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे पैसे मिळतात की नाही. परंतु गेले 3 महिन्यापासून ही लोक आंदोलनाला बसलेत, परंतु त्यांचं न कधी ऐकलं जात न काही नाही. त्यांना ॲक्च्युली गुलामाप्रमाणे वागवलं जाते. त्यांच्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. आज भारत देश स्वतंत्र होऊन किती जवळजवळ 75 वर्ष झाली, परंतु त्यांच्याकडे आजही त्या सफाई कर्मचाऱ्याकडे सरकार किंवा हे जे सरकारी कर्मचारी आहेत, संचालक असो, व्यवस्थापक असो अथवा मॅनेजर असो किंवा शाखा अभियंता, ह्यांचं लक्ष नाही. ह्यांचं फक्त लक्ष पैसा कसा कमवायचा हे एकच टार्गेट इथे चालतं. आणि जवळजवळ वर्षाला मी तर फक्त वळी बिडी चाळीतील 121 चाळीचा तुम्हाला मी हिशोब सांगितला की 33 करोड हा घोटाळा होतो. आणि तो घोटाळा मग ते जो कोणी संचालक असेल, व्यवस्थापक असेल, शाखा अभियंता असेल आणि ठेकेदार आणि अजून कोण असतील राजकीय पदाधिकारी पण, यांच्यात पण वाटला जातो. तर हे खरंच थांबलं पाहिजे. आणि त्या कामगारांना खरंच एक माणूस म्हणून त्यांना जगणवण्यासाठी जी काय मानसन्मान असतो तो दिलाच पाहिजे. तुम्ही आताच पाहत आहात की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जेव्हा मुंबईचं क्लीनचा हे दिले, आदेश दिले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दादर येथे सफाई कर्मचाऱ्यांची घरं कशी आहेत, त्यांचं कसं डेव्हलपमेंट करता येतील ह्या दृष्टीने काम करतात. आणि इथे हे जे संचालक आहे, हे व्यवस्थापक आहेत, व्यवस्थापक आहेत, हे त्यांच्या कोणत्याही कामगारांच्या म्हणजे ज्या काही राईट्स आहेत त्या राईट्सवर कोणतंही काम न करता त्यांना कसं लुबाडायचं, त्यांच्या पैशावर आपण कसा डल्ला मारायचा, हेच म्हणजे त्यांची रणनीती असते. आणि ह्या प्रकरणात मी स्वतः गप्प बसणार नाही आहे. मी ह्या 2 दिवसामध्ये आपले एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन यांची अँटी करप्शन EOW ह्या विभागामध्ये यांची लेखी तक्रार करणार आहेत. आणि महेंद्र पाटील संचालक, त्याचप्रमाणे सतीश आंबवडे आणि त्या अगोदर जे काही संचालक झाले 1980पासून, त्यांनी संपूर्ण ह्या कामगारांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि त्यांचा फक्त स्वच्छतेसाठी वापर करून त्यांचा संपूर्ण पगार किंवा जे काय त्यांचं मानधन असेल त्या संपूर्ण याचा घोटाळा केलेला आहे. त्यामुळे यांच्यावर जरी आपण आता समजा 5 वर्ष जरी काढला तरी कमसे कम 33 करोड साधी अमाऊंट नाही आहे. 5 वर्ष जरी काढली तरी भरपूर काही होऊ शकतं. अशी एवढ्या संगनमताने, आणि हे सर्व संगनमताने चालू आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे की एखादा टेंडर निघाल्यानंतर टेंडरची अंमलबजावणी असते, त्यासाठी टीम असते, व्यवस्थापक असतं. व्यवस्थापकाचं काम आहे की त्याप्रमाणे तो प्रत्येक कामगारांचा रेकॉर्ड ठेवणे, ते रजिस्टर बनवणे, रजिस्टर पाहणे आणि आपल्या कामगारांच्या अकाउंटवर पैसा जातो की नाही हे पाहणे. परंतु यांना त्याचं काहीच पडलं नाही आहे. त्यांना फक्त त्यांचे 33 करोडमध्ये किती मला भागीदारी मिळेल आणि हेच पडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं BD साहेबांमध्ये प्रत्येक वर्षी ह्या सफाई कर्मचाऱ्याच्या मागे म्हणजे एका 13 बिल्डिंगच्या मागे 37,24,719 रुपये दिले जातात. परंतु त्यावर खर्च त्या एका कर्मचाऱ्याला फक्त साधारणतः 80,000 केला जातो. परंतु गव्हर्नमेंट साधारणतः म्हणजे मिनिमम 3 लाख रुपये खर्च करतं एका चाळीवर. परंतु ते खर्च न होता संचालक, व्यवस्थापक, ठेकेदार आणि जिथं जे कर्मचारी ते वाटून घेतात. जी आपण उल्लेख केल्याप्रमाणे याच्यामध्ये अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी याच्यात
इन्वॉल्ड आहेत किंवा ते स्वतः ठेकेदार आहेत किंवा या कामगारांच्या पैशावरती डल्ला मारणारे तेही एक घटक आहेत यामधले, तर काय सांगाल आपण यावरती? नेमकं कोण आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये तुम्ही जर ठेकेदारांची यादी पाहिली तर सर्वप्रथम नाव येतं दशरथ बोरडावेकर. ते आजही प्रभाग क्रमांक 196चे उपशाखा प्रमुख आहेत. आणि बाकी जर हे शोध घेतला तर तुम्हाला हे इथे उबाटा गटाचे बरेच पदाधिकारी तुम्हाला छोटे मोठे ठेकेदार घेताना तुम्हाला दिसतील. संतोषजी, या आपला हा प्रभाग या ठिकाणी आपले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत, नगरसेवक आपणही होतात त्याच पक्षाचे, खासदार देखील आहेत, महापौर होऊन गेल्या. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे का की PWDमध्ये ह्या अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या वेतनमध्ये कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचार होतो आहे आणि या पद्धतीने मोठ्या प्रमाणात हा 32 कोटींचा तुम्ही जो आकडा सांगितलात हा खरोखर मोठा आकडा आहे आणि मेन कष्टकरी व्यक्तींना, कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही आहेत. तर काय वाटतं नेमकं तुम्हाला की यांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना आहे का आपल्या ह्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींना विभागातल्या? नाही, कल्पना असावी आणि ज्ञातही असावं. कारण 3 आमदार आहेत आणि ते तिन्ही आमदार असे जवळजवळ प्रत्येकाची, सचिनजी अय्यर आहेत त्यांचे 3 टर्म झालेले आहेत. त्याचप्रमाणे या विभागात आदित्य ठाकरे स्वतः आमदार म्हणून आहेत. त्यांना ह्या गोष्टी माहीत असाव्यात. कारण ठेकेदार हे त्यांचेच उपशाखा प्रमुख, त्यांचेच पदाधिकारी आहेत. त्यामुळे ते कानाडोळा करत असतील नक्कीच. परंतु मी नाही गप्प बसणार. मी ही जी काय याचा साक्षमोक्ष लागलाच पाहिजे. तुम्ही कामगारांना वाऱ्यावर सोडलं, त्यांचं शोषण केलं, त्यांना अक्षरशः तुम्ही हुकुमशहाप्रमाणे वागून त्यांना अक्षरशः गुलामगिरीत 1980पासून वागवत आहात. याचा बदला नक्कीच त्या कर्मचाऱ्यातून घेतला जाईल असे मला जाण आहे. आणि समस्त वळीकरांना मी विनंती करतो, खरंच आपण गेली पिढ्यानपिढ्या ही सफाई कर्मचारी वर्ग आपल्या चाळीच्या परिसरात आजूबाजूत मेहनत करून स्वतःच्या कष्टाने कमवितात, म्हणजे स्वतःने मेहनतीने स्वतःचं घर चालवत आहेत. परंतु ह्याच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा कोणी येत नाही, ना आमदार, खासदार, नगरसेवक. परंतु आपण एक जबाबदार नागरिक आहात. तर मला वाटतं आहे की वळीतील प्रत्येकाने ही जी त्यांच्या लढाई चालू आहे त्यांच्या 3 महिन्यापासून, त्याला आपण साथ दिली पाहिजे की त्यांची जी गुलामगिरी आहे त्या गुलामगिरीतून त्यांना नक्कीच मुक्त केलं पाहिजे आणि त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी नक्कीच आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे. पण संतोषजी, ह्या प्रभागाचे आपणही 5 वर्ष नगरसेवक होतात आणि उद्धव ठाकरे गटाचे आपण नगरसेवक होतात, तर त्यावेळेला देखील हा प्रकार नक्कीच चालत असणार. मग त्यावेळेला तुम्ही गप्प कसे होतात? नक्कीच तुम्ही बोललात ते बरोबर आहे. मी 5 वर्ष या विभागामध्ये नगरसेवक म्हणून होतो आणि मी बराच वेळेला मागील म्हणजे मी नगरसेवक असतानाही ह्या बीडीचाळीतील घोटाळ्याविषयी बोललेलो आहे आणि स्पष्टपणे बोललेलो आहे की इथे घोटाळा चालतो, इथे घोटाळा होतो. आता मागेच मी काही दिवसांपूर्वी वळी बीडीचाळमध्ये चाळ नंबर 61 ते 41 इथे जे अंतर्गत रोडचं काम झालं, तेथील अर्धवट काम झालं, परंतु बिल ठेकेदाराला देण्यात आली. त्याचबरोबर बीडीचाळ नंबर 100 ते बीडीचाळ नंबर 103 या पट्ट्यामध्ये अंतर्गत रोडचं काम सुरू होतं, मंजूर झालं होतं. परंतु काही कारणास्तव ते काम आजही करण्यात आलं नाही आणि त्या कामाचे कमसे कम 3 ते 4 करोड काढण्यात आले. ते आपसात ठेकेदारांनी, व्यवस्थापक, संचालकांनी वाटून घेतले. मी वारंवार यांच्या तक्रारी केल्या, परंतु सर्व म्हणजे मिळून आहेत, त्यामुळे काही होत नाही आहे. परंतु आता नाही थांबणार. मी आता अँटी करप्शन आणि EOW यांची नक्कीच तक्रार करणार आहे. कारण ही जी समस्या आहे ती लोकांशी निगडीत आहे आणि लोकांना त्रास होत असेल तर मी गप्प बसणं म्हणजे मला स्वतःलाच आत्महत्या करण्यासारखं आहे. आता तुम्ही सांगितलं की सामान्य इथे लोकांना 5 वर्ष, कधी आम्ही पण बाबा माहिती मागवतो, परंतु PWD विभागाकडून कोणतीच माहिती दिली जात नाही. हे साधं टेंडर आहे ना, हे टेंडरची कॉपी घ्यायला हे अधिकारी 2-2, 3-3 वर्ष लावतात. मी या कामगारांना सांगितलं तुम्हाला टेंडर घ्यायला किती वर्ष लागलं आहे, तर 2 वर्ष त्यांना हे टेंडर दिलं जात नाही कॉपी. आणि मला स्वतः अनुभव आहे. मी कितीतरी आरटे टाकले अशा संदर्भात की बाबा ह्यांना पेपर्स काय आहेत किंवा काय आहेत. हे कुठल्याच वळीतील मला काय वळी, नायगाव, शिवडी येथील जे रहिवासी आहेत त्यांनी कोणताही आरटे टाकावा की त्यांना 30 दिवसात माहिती मिळाली. असा जर एखादा रहिवासी भेटला ना, मी तुम्हाला सांगतो हे म्हणजे मी त्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस देईन की म्हणजे ही काय समजा कामासंदर्भात किंवा एखाद्या ठेकेसंदर्भात 1 महिन्यात जर माहिती मिळाली असेल
ती जर दिली असेल, असा एकाही ह्या बीडी चाळीतला कोणीही व्यक्ती आणून दाखवा तुम्ही मला, मी तुम्हाला 1,00,000 रुपये प्राईज देतो. मी स्वतः नगरसेवक आहे, मी स्वतः माहिती मागतो. हे मला आज देतो माहिती, उद्या देतो, 6-6 महिनेच, आणि कधी कधी माहिती चुकून देतात, चुकीची माहिती देऊन टाकतात, मिसगाईड करून टाकतात. आजही माझ्या जवळजवळ त्या PW विभागामध्ये अशाच कामासंदर्भात जी डुप्लिकेट कामं केली जातात, जी फसवणूक म्हणजे जी खोटी बिलं दाखवतात आणि कामं करून बिल काढलं जातं, परंतु प्रत्यक्षात कामच होत नाही, अशी बरेच तक्रारी आहेत, बरेच आरटे आहेत. पण आज देखील आज जवळजवळ 1 वर्ष होत आलं ना, हे ना आरटीआयचं उत्तर देत, ना कुठला पेपर देत, ना काहीच नाही. संतोषजी, सरकार आपल्या दारी असा उपक्रम आपण ज्या पक्षात आहात, शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपण आता कार्यरत आहात या विभागात, तर या अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न आहे की सरकार या विषयाबद्दल नेमकं सरकारने काय उपाययोजना केली पाहिजे, किंवा तुम्ही काय सांगाल आपल्या वरिष्ठांना कसं करा? नक्कीच सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सफाई कर्मचारी जे काय त्यांच्या भविष्यासाठी बरेच निर्णय घेत आहेत. तुम्ही मागेच एक आठवड्यापूर्वी पाहिलं असेल की सफाई कर्मचारी जे राहतात त्यांची घरं कशी असावी, त्यांची कशी घरं सुंदर असावी, चांगली असावी, त्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि त्यासाठी त्यांनी आश्वासनही दिलं आहे की या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मी चांगली घरे या मुंबईत उपलब्ध करून देणार, किंवा जी रखडलेली आहेत त्याचा पुनर्विकास करून त्यांना चांगल्या घरामध्ये कसं दिलं जाईल याकडे मी नक्कीच प्रयत्न करणार आहे साहेब. आणि त्याच भूमिकेवर मलाही वाटतं की ह्या वरळी विभाग, शिवडी, लोह परेड ह्या विभागात जवळजवळ 1980पासून जवळजवळ 2 पिढ्या हे कर्मचारी, सफाई कर्मचारी लोक, म्हणजे त्याच्यापूर्वी आजोबा काम करत होते, त्यानंतर वडील काम करत होते, आज नातू काम करतो आहे. परंतु शासनाने ज्याप्रमाणे त्यांना नवीन निर्णय घेतला की चतुर्श्रेणीतील कर्मचाऱ्यांना परमनंट करायचं, नोकरी द्यायची, त्या डिसिजननुसार आज या संचालक, मॅनेजर यांच्या घोटाळ्यामुळे किंवा त्यांना पैसा खाण्यामुळे जरी यांचा रेकॉर्ड उपलब्ध नसला तरी मला वाटतं की मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सांगून की गेली 3 वर्ष 3 पिढ्या हे बीडीचा, लोहपरे ह्या ठिकाणी सफाई कर्मचारी काम करत आहेत आणि त्यांना आपण नोकरी द्यावी असं मी नक्कीच स्वतः वैयक्तिक लेवल प्रयत्न करेन. आणि जरी शासनाने मानलं नाही आहे किंवा शासनाने नाही ऐकलं तर मी कोर्टातही त्या संदर्भात मी एक पिटिशन फाईल करेन. परंतु जेवढं त्यांच्यासाठी मला करता येईल तेवढं मी नक्कीच करेन. आणि मला वाटतं की जे झालं ते अतिशय दुर्दैवी होतं, परंतु त्या सफाई कर्मचाऱ्यांना जगण्याचा, त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांचा जो जीवन जगण्याचा आहे तर अधिकार कुणीच त्यांच्यापासून हिसकावू शकत नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या मागे आता 33 कोटीच्या या घोटाळ्यामागे 33 कोटी देव उभे राहणार आहेत की नाही, या मोलमजुरी आणि कष्टकरी कामगारांना न्याय मिळणार आहे की नाही, हा प्रश्न आपल्याला जरूर पडल्याशिवाय राहणार नाही. संतोष खरात यांनी उभाटा गटाच्या काही पदाधिकाऱ्यांवरती आरोप केलेले आहेत, हे या ठेक्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. हक्काचं वेतन मिळण्याच्या ठिकाणी ह्यांना 8,000 रुपये पगार देऊन त्याच्यातही त्यांच्यात कटोती करून त्यांना कुठेतरी त्यांचा हक्क दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्यांना एखाद्या गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते. ही खरोखर एक लाजिरवाणी गोष्ट आहे. वरईसारख्या या प्रबळ परिसरात आणि ह्या बीडीडी चाळींमध्ये अशाही घटना घडू शकतात हा आपल्याला विश्वास बसणार नाही, परंतु अशा घटना होतात. आजही हे मजूर किंवा हे सफाई कर्मचारी आझाद मैदानावरती आपल्याला मिळणाऱ्या न्यायाच्या प्रतीक्षेसाठी तिकडे आंदोलनाला बसलेले आहेत. कॅमेरा पर्सन निनाद बोराडेसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, मुंबई.